मित्रांनो आता आपण चाललो सीताफळ। तुम्हाला म्हणलं होतं सीताफळ पिकल्याच्या नंतर ब्लॉग तयार करीन। तर मित्रांनो आता आपण चाललो तुम्हाला दाखवतो तिथे गेल्याच्या। आता आपण आलो स्पॉटवर जिथं सीताफळ पिकवायला टाकले होते त्या दिवशी। मित्रांनो तुम्हाला म्हणलं होतं आपण ब्लॉग तयार करीन। तर मित्रांनो पाहू शकतात आता आपण खोलणार आहोत हे सीताफळाचं। तर मित्रांनो पाहू शकतात कॅमेरामॅन या। तर मित्रांनो पाहू शकतात मित्रांनो सीताफळ पिकलेले सध्या हे बघू शकतात। थांबा मित्रांनो तुम्हाला दाखवतो। हे बघा मित्रांनो पाहू शकतात हे सीताफळ या खायला मित्रांनो सगळ्यांनी। तर असेच ब्लॉग तुमच्यासाठी मित्रांनो घेऊन येत असतो। सगळ्यांनी लाईक कमेंट आणि आपला व्हिडिओ शेअर करा। तर मित्रांनो पाहू शकता आता आपल्या नदीला कसं पाणी आलेलं आहे मित्रांनो। आणि पाणी आता वाढलेलं आहे मित्रांनो। काल रात्री पाऊस पडलेला आहे आपल्या गावामध्ये मजवरी डोंगरावर। तरी आपल्या गावाला मित्रांनो पाहू शकतात पाणी बघू शकतात मित्रांनो पाणीच पाणी पाणीच पाणी। तर मित्रांनो पाहू शकतात रेनबो सुद्धा बी निघालेला आहे मित्रांनो। ते बघू शकतात तुम्ही तुम्हाला जर दिसलं तर मित्रांनो रेनबो निघालेला आहे। मित्रांनो पाहू शकतात तुम्ही। तर मित्रांनो हे आहे सीताफळीचं झाड मित्रांनो तुम्ही पाहू शकतात। हे आहे सीताफळीचं झाड आणि मित्रांनो तुम्ही सीताफळ पाहू शकता। मित्रांनो पाहू शकतात बोरांचा सीझन चालू झालेला आहे मित्रांनो। या सगळ्यांनी आता बोरं खायला मित्रांनो। आता बोरं लागायला सुरू झालेली आहेत। आता बोरं आता काही दिवसानंतर पिकणार आहेत मित्रांनो। बघू शकतात किती दाट बोर लागलेले आहेत फांद्यांना मित्रांनो बघू शकतात तुम्ही। तुमच्यासाठी मित्रांनो गावाकडचे असेच व्हिडिओ घेऊन येत राहीन। फक्त आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जितका होईल तितका व्हिडिओ शेअर करा मित्रांनो पाहू शकतात। तर नमस्कार मित्रांनो आता सध्या आपण आलेलो आहोत हिरीमध्ये मित्रांनो बघू शकतात तुम्ही। हिरीला पाणी मित्रांनो बघू शकतात किती वर आलेलं आहे मित्रांनो। तर पाहू शकतात मित्रांनो खोपे सुद्धा बी आहेत बघू शकतात मित्रांनो पाहू शकतात खोपे तुम्ही। आपण सध्या आता हिरीमध्ये आलेलो आहोत मित्रांनो। ही चिऱ्याची विहीर आहे मित्रांनो आणि हे जे वरचं आहे मित्रांनो इथून पाणी बाहेर काढतात हिरीमधलं। तर मित्रांनो पाहू शकतात इथून हिरीमधलं बाहेर काढतात मित्रांनो पाणी। आणि हिरीला पाणी मित्रांनो पाहू शकतात तुम्ही किती वर आलेलं आहे मित्रांनो। ही चिऱ्याची विहीर आहे। मित्रांनो हे पाहू शकतात हे आमचे आसरा आहेत मित्रांनो हिरीवरचे आसरा। तर मित्रांनो पाहू शकतात पाऊस द्यायला आहे मित्रांनो। तर आपण हिरीवर आलो होतो तर बघू शकतात मित्रांनो आसरा। मित्रांनो हे कशाचं झाड आहे नक्की कमेंट करून सांगा। आणि जर तुम्हाला जर माहीत नसलं तर मित्रांनो तुम्हाला मी सांगतो हे झाड कशाचं आहे मित्रांनो। हे झाड दगडी पाल्याचं आहे मित्रांनो। आणि याचे फायदे काय आहेत मित्रांनो तुम्हाला सांगतो। याचा फायदा असा आहे मित्रांनो की जर तुम्हाला जर जखम झाली दुखापत जर झाली मित्रांनो तर हे याचा पाला घ्यायचा आणि वाटून लावायचा मित्रांनो। जखमेवर वाटून लावायचा मित्रांनो। दवाखान्यापेक्षा जास्त फरक पडतो। या जखम भरायला मदत करतं मित्रांनो। आयुर्वेदिक आणि पौष्टिक मित्रांनो एकदम चांगल्या प्रकारचं मित्रांनो झाड आहे मित्रांनो। हे जर कधी जर तुम्हाला जखम किंवा दुखापत झाली मित्रांनो तर एकदा हे पाहून घ्या। हे झाड जखमीवर मित्रांनो हे आहे गुळवेल आणि मित्रांनो लिंबाच्या झाडावर गेलेलं आहे पाहू शकतात मित्रांनो। लिंबाच्या झाडावर गेलेला आहे गुळवेल। तर मित्रांनो याचा उपयोग असा आहे मित्रांनो याच्यापासून सर्दी खोकला व शरीरासाठी एकदम भारी मित्रांनो। स्वास्थ्यासाठी एकदम भारी आणि एकदम चांगलं आहे भावांनो। तर मित्रांनो हे आहे गुळवेल मित्रांनो। याचा सकाळी उठल्यावर मित्रांनो सगळ्यांनी काढा करून पीत जा। याचा उपयोग असा आहे मित्रांनो की यानं सर्दी खोकला व पाचनक्रिया आपली चांगली होते मित्रांनो बघू शकता तुम्ही। हे आहे गुळवेलाचं झाड मित्रांनो। तर मित्रांनो हे आहे लिंबाचं झाड आणि मित्रांनो या लिंबाच्या झाडाचा फायदा तुम्हाला सांगतो मित्रांनो। जर तुम्हाला अस्वस्थपणा आणि जर तोंडाला चव नसेल मित्रांनो तर याचा काढा करून पीत जा मित्रांनो। हे आहे लिंबाचं झाड तुम्ही आता पाहू शकता मित्रांनो। आणि याचा दात घासण्यासाठी मित्रांनो उपयोग होतो तुम्ही पाहू शकतात। हे आहे ते लिंबाचं झाड। तर मित्रांनो हे आहे एरंडाचं झाड मित्रांनो। जेव्हा
काहीच पहिलं तेलासाठी नसायचं मित्रांनो, तेव्हा ह्या तेलाचा उपयोग केला जायचा मित्रांनो. पाहू शकता तुम्ही, हे आहे एरंडाचं झाड मित्रांनो. आणि याला हे झाड मोठं झाल्याच्या नंतर मित्रांनो याला बी लागतं एरंडाचं, आणि तिच्यातून तेल निर्माण होतं मित्रांनो. तुम्ही आता पाहून घ्या हे झाड मित्रांनो. हे आहे देवडांगराचं झाड मित्रांनो. तर तुम्ही पाहू शकतात मित्रांनो, याला फुलं बी लागायला सुरू आहेत आणि फळसुद्धा लागायला सुरू आहेत मित्रांनो. तुम्हाला दाखवतो. तर बघू शकतात मित्रांनो, फळ लागायला सुरू आहे या वेलाला मित्रांनो. हे देवडांगराचं झाड आहे मित्रांनो. पाहू शकतात तुम्ही, हे आहे देवडांगराचं झाड म्हणजे वेल आहे मित्रांनो. तर मित्रांनो, आता सध्या आपण पोहोचलेलो आहोत आपल्या मसुबापाशी मित्रांनो. हे आमचा मसुबा आहे मित्रांनो. हे आमचा शिवाडा आहे मित्रांनो. तर आमच्या या शिवाडातला मित्रांनो हा मसुबा आहे. तुम्ही बघू शकतात. तर मित्रांनो पाहू शकतात, हे आहेत नागतोडे मित्रांनो. बघू शकतात हे. तर मित्रांनो हे आपलं छोटं हेलिकॉप्टर मित्रांनो. बघू शकतात तुम्ही. मित्रांनो या भुईमुगाच्या शेंगा खायला मित्रांनो. पाहू शकतात भुईमुगाच्या शेंगा. या सर्वांनी खायला भुईमुगाच्या शेंगा मित्रांनो गावाकडे. तर मित्रांनो पाहू शकतात, झाडाला खोप आहे आणि तिच्यात तुम्हाला चिमणी सुद्धा दिसत असेल मित्रांनो. तुम्ही पाहू शकतात, चिमणीचा खोपा आहे मित्रांनो हे. नमस्कार मित्रांनो, पाहू शकता सीताफळ मित्रांनो. सीझन चालू झालेला आहे सीताफळीचा मित्रांनो. तुम्ही पाहू शकतात हे सीताफळ. तर भावानं बघू शकतात किती डोळे उघडलेले सीताफळांचे, म्हणजेच आता सीझन चालू झालेला आहे सीताफळांचा. आणि मित्रांनो तुम्ही पाहू शकतात, हे आहे मित्रांनो पहाडाचे सीताफळ. तर बघू शकतात मित्रांनो, तुम्हाला दाखवतो. बघा मित्रांनो, हे आहे पहाडाचे सीताफळ. पहाड लागलेला आहे सीताफळ मित्रांनो. पाहू शकतात आपण गेल्या बरेच जसे पिकविल्याच्या नंतर मित्रांनो ब्लॉक तयार केला, तसंच मित्रांनो सध्या बी आपण सीताफळे पिकवायला टाकलेली आहेत मित्रांनो. पाहू शकतात. आणि आपण हिच्यावर आता थोडं भुसकट टाकून घेऊत मित्रांनो. आपण हिच्यावर आता सध्या भुसकट टाकून घेऊत आणि आता त्याला चांगलं हे करून घेऊत मित्रांनो. नंतर आपण पिकल्याच्या नंतर तुम्हाला ब्लॉक तयार करेन मित्रांनो. तर आता आपण चांगलं ह्याला झाकून घेतलेलं आहे, जेणेकरून की पुन्हा त्याला पिकल्याच्या नंतर आपण ब्लॉक तयार करणार आहे मित्रांनो. पाहू शकतात मासे उड्या मारायले मित्रांनो. पाहू शकतात, नीट निरीक्षण केल्यावर मित्रांनो तुम्हाला दिसेल मासे उड्या मारायलेले आहेत मित्रांनो. पाहू शकतात ते दिसायले आहेत का, कमेंट करून सांगा मित्रांनो. तर मित्रांनो पाहू शकतात आमच्या गावाकडचं वातावरण मित्रांनो. बघू शकतात सूर्य ढगाआड गेलेला आहे मित्रांनो. पाहू शकतात तुमच्यासाठी. बघू शकतात मित्रांनो कसं आभाळ आलेलं आहे. हे गावाकडचं सध्याचं वातावरण आहे मित्रांनो. पाहू शकतात आपण शेतामध्ये आलतो तर मित्रांनो पाहू शकतात तुम्ही. आणि भावांनो तुम्हाला कोणते व्हिडिओ पाहिजेत नक्की कमेंट करून सांगत जा, त्याचे आपण ब्लॉग तयार करू. लव यू ऑल्सो यूट्यूब फॅमिली. धन्यवाद. तर मित्रांनो पाहू शकतात आमच्या गावाकडचं वातावरण मित्रांनो. बघू शकतात सूर्य ढगाआड गेलेला आहे मित्रांनो. पाहू शकतात तुमच्यासाठी. बघू शकतात मित्रांनो कसं आभाळ आलेलं आहे. हे गावाकडचं सध्याचं वातावरण आहे मित्रांनो. पाहू शकतात आपण शेतामध्ये आलतो तर मित्रांनो पाहू शकतात तुम्ही. आणि भावांनो तुम्हाला कोणते व्हिडिओ पाहिजेत नक्की कमेंट करून सांगत जा, त्याचे आपण ब्लॉग तयार करू. लव यू ऑल्सो यूट्यूब फॅमिली. धन्यवाद.